तर बघा मस्त आपला ढोकळा तयार झालेला आहे. 15 मिनिटं मस्त वाफेवर ठेवला होता कुकर मध्ये. बघूया आपण चेक करून चाकूच्या एक सहाय्याने. बघा एकदम क्लीन आलेला आहे चाकू आपला, म्हणजे आपला ढोकळा परफेक्ट झालेला आहे. चला तर मग काढून घेऊया आपण. चला तर आपण तडका बनवून घेऊया ढोकळ्यासाठी. मस्त मी छोटा टोप ठेवलेला आहे. मस्त मी एक उभी तेल घेतलेलं आहे. छान तेल आपल्याला तळतळू द्यायचं आहे. टाकणार आहोत. मस्त छान आपल्याला मोहरी तडतडू द्यायची आहे. ही मोहरी तडतडत आहे, बघू शकता तुम्ही. मस्त मोहरी तडतडणं झाली. आपण त्याच्यात थोडेसे जिरे टाकणार आहोत आणि मस्त अशी 4 हिरवी मिरची टाकणार आहोत कट केलेली. तर आपली मिरची छान थोडीशी फ्राय झालेली आहे, हलकीशी. आता त्यात थोडंसं पाणी ऍड करणार आहोत आपण. तर बघू शकते आपला तडका मस्त तयार झालेला आहे. त्यासाठी आपण एक छान तडका, मीठा तडका बनवणार आहे. त्यासाठी मी साखर टाकते. तर मी थोडीशी साखर टाकते, म्हणजे आपला तडका एकदम छान असा परफेक्ट तयार होतो. तर छान आपल्याला साखर वितळेपर्यंत उकळून घ्यायचा आहे तडका. तर बघू शकताय आपण हात लावू शकतो असा एवढा थंड झालेला आहे आपला ढोकळा. आता आपण प्लेट मध्ये पलटी करून घेणार आहोत. चला आता मस्त पलटी करून घेऊया. बघू शकता एकदम पटकन पडलेला आहे. मी बटर पेपर टाकलेला होता खाली, तो बटर पेपर आपण काढून घेऊया. तर बघू शकताय किती छान अशी जाळी आलेली आहे आपल्या ढोकळ्याला. चला तर आपण मस्त असा कट करून घेऊया. बघू शकताय चाकूला थोडाही चिपकत नाहीये, म्हणजे एकदम असा परफेक्ट आपला ढोकळा तयार झालेला आहे. तुम्हाला हवे त्या साईजचे तुम्ही पीस करून घेऊ शकता. चला तर मस्त मी तुम्हाला एक ढोकळ्याचा पीस काढून दाखवते. किती एकदम छान असा बघू शकताय, किती स्पंजी झालेला आहे. एकदम असा जसा आपण हलवाईच्या इथून आणतो दुकानामधून तसाच झालेला आहे. तर घरच्या घरी असाच बनवून नक्की ट्राय करा. चला मी सगळा खोलते. थोडासा गरम आहे हलकासा. तर असाच परफेक्ट ढोकळा तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. बघा किती मस्त असे आपले पीस तयार झालेले आहेत. एकदम असे पंजी
बघू शकताय एकदम असे कापसासारखे लुसलुशीत स्मूथ असे झालेले आहेत, एकदम गादी सारखे। रस्सा ढोकळा कोणाकोणाला आवडतोय नक्की सांगा कमेंट मध्ये। चला आपण याच्यावर आता तडका टाकून घेऊया। बघा आपला तडकाही छान उकळलेला आहे, सर्व साखर वितळलेली आहे। हवं तुम्ही त्याच्यात कढीपत्ता कोथिंबीर टाकू शकता, पण आमच्या इथे मुलांना आवडत नाही त्यासाठी मी टाकलेलं नाही, तुम्ही टाकू शकता। चला तर मस्त आपण तडका ढोकळ्यावरती टाकून घेऊया। खूप टेस्टी लागतो खायला हा तडका। तुम्ही नक्की असा प्रकारचा ढोकळा बनवा, खा, कमेंट मध्ये नक्की सांगा। पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा। तर बघा आपला खमंग ढोकळा तयार झालेला आहे। तर कोणाकोणाला आवडेल असा ढोकळा खायला नक्की कमेंट करून सांगा। कमेंट करायला विसरू नका, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।